शुभ सकाळ. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर काल दुपारपासून हे असंच पाणी चालू आहे आणि असंच वातावरण आहे. तुमच्या इकडे आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. तर हे असं निरा थंड थंड वातावरण आहे. आपला कारल्याचं येलं पाणी पडलं नाही एवढा बहरला की लय. हे बघ फुलं लागले सगळे कारल्याचे. आणि दारात कारल्याचे फुलं असो की शेवंतीचे फुलं असो, फुलं हे दाराची हे शानच वाढवतात असं आहे ते. आणि कारल्याच्या येलाच्या इकडे पाहून असं शांत वाटतं एकदम, कारण की त्याला फुलंच लय मस्त आले पिवळे पिवळे. तर चला मग पाहू आपल्या बायाली थोडंसं. बायावर एक नजर टाकली की मला जरा माझीवाली शांती येते. आणि आपली लायनी बछडी पण बांधली अंजली. हे पा तिलाही बांधून टाकला आता, कारण तिलाही मस्ती करू राहिली आणि उड्या मारते इकडे तिकडे. चला तर मग आता घरात काय चाललं पाहू. तर आजचा होता आमच्या गावचा आठवडी बाजार. तर आठवडी बाजारात काय काय आणलं दाखवतो तुम्हाला. घासभर म्हणजे पावभर असेल ना ते, मग इकडचं तसंच असते. तिकडे मग हात तोंडाला लावला का तुम्ही ना? हा तुम्हाला तर घरादारात म्हणते, तुम्हाला तर वावरात लावू नाही 2-3 खोसे. तर हाय मग आमचा आजचा आठवडी बाजार. तुमचे निम्न वाचवते बत्यानं शेपूची भाजी, आंबट चुका, दोडके, मग टमाटे तर लय जमा झाले बा. काय खाणं चालू आहेत की नाही. आणि आज बनली नाश्त्यात भेळ. 1 किलो आणल्या त्याने मग टमाटे है ना. 1 किलो आणलेला आणि मागच्या वाटलं 1 किलो आणले होते. त्याची हे करणं मस्त चटणी मस्त हिरव्या आहे ना. आणि नाश्त्यात आज ब्रेड पकोडे पण आहेत आणि भेळ पण. हिरव्या मिरच्याची चटणी आहे. काय भाजी डाळ तोडका का टमाटा आहे चटणी. टमाटे चटणी तर सकाळी संध्याकाळी करू. आता जर का मटण खात जावा, मटण चांगलं राहील. वावरातल्या भाजीचा किती वास येते शपूच्या. गावरान भाजी एवढी वाढतच नाही. बांधलेले असतात आणि ते अशा पोत्यात टाकतात ना, आणि त्याच्यावर वरून आता पाणीच चालू आहे, त्याच्यानं तसा वास येते भाज्याचा. तर चला मग आहे ना सोडा बाजार आता. हे काय करत गड्डे बांधतात ते खाली पोतन वरून पोत टाकतात त्याच्यात आणि मग ताज्या राहतात गड्डे. कसं काय राहतात काय पाहिजे. त्याची थोडी टॅक असते ती भाज्या ताज्या ठेवायची, कारण एवढा ताजा तर काही काढला नसेल त्या लोकांना. भाजीपालाही केली कालच काढला असेल ना. आज सकाळी केले. तेच म्हणलं. दादाला म्हणा हे आबाळ खुलू द्या मग न्या, नाही तर मग रप पाणी आलं की डबल पयत आणतीन बकऱ्या. आता घरी चारा नाही बा. काहीच्या अंगात आलं उड्या मारते. हा या लोकांना समजत नाही का. काय ना अंदाज दिसून नाही राहिला नाही येते. पण हे पाणी हे वातावरणच तसं आहे. तर कोण हा
पाहिजे नाही कोणाला नाव सांगा असं का कायसाठी आहे भाटबाई भाटबा कुठून दोन झाडातून प्रकाश घेतलं दिने 2000 घेतलं ते संतोष घेतलं 2000 हा ना पण कुठून आले तुम्ही हा कुठून आले अच्छा हाता हाता रक्षाबंधनला तर आले होते हाताची लोकं. जेवायला लागतं मग जेवायला लागते भाषा त्या मग- टाईम होतं मला मग आता डबल का काय द्यावं लागते दक्षिणा केली गहू तांदूळ आई व आई भाट आले भाट म्हटलं मॅम वल्ल नाही आणा पाण्याच्या नाही आणला सांगा वल्ल आहे आपल्या आबापणापासून नाव आहे पोराचं नाव सांगा नाचात नाव नाचात पोराचं नाव पोराचं नाव पार्थ. हा पार्थ भात सगळं सांगा तुम्ही त्या पाक नाचच्या बाबाचा हा त्या बाबाचं प्रदीप दोनदाळ डोंगरे. ₹1 किलो धान्य घ्या हा दक्षिणा किती धान्य घ्या दक्षिणा नाही दोन दोन एक नाही दोन 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 आमच्या बुडा नाही घरी दक्षिण दानच भेटेन तुम्हाला दोन दोन देव. हे मागणं नाही ना आपल्या समाजाचे ज्ञाना बाई धरा ना माय बापाला हाणून द्यावा नाही असं नाही बाईचं काम तर नाही आहे बाबा कोणाचा तांदूळ आहे बाई तांदूळ तांदूळ नाही आमच्या घरी कोणा काय कोणाचं झालं कोणाचं काहीच नाही चालत जय भीम जय भीम म्हटलं आई घरी नाही का हे म्हणतात भात आमच्या घरी आले भाटबा आणि वर्षातून येतात किती ते बे भाटबा? वर्गणी. वर्षातून येतात तिथे आता लाखे पौर्णिमाले भाट आलता यावाच लागते ते मागाच जण लागते असते का ते त्याच काळात राहिले अजून बाई भाषे कोण्या काळात गेली बाबा बुद्ध धर्मा बुद्ध धर्मात गेलो आणि आम्ही कोण असं तुम्ही बुद्ध जा पण असे हे काम आता बंद करा बाई म्हणजे काय माहिती. आ? शिक्षण घ्या मागीचा दूध हेच एकदा प्या मग बरोबर म्हणतो. जाऊ दे आता तुम्ही आले ₹10 दे नाही ₹10 पैसे नाही बा दरवर्षी तुम्ही आले म्हणजे वाट लागते भाषा ते तर म्हणलं होतं रक्षाबंधनला आले तर तुमची हे होती कोण पोरगा जेवण लागते ना चला झाले सगळे कामं आता बकराही गेल्या वावरात एवढं वातावरण खराब असून नेल्या फिरव्याले आता फिरव्यालेच म्हणलं जातं कारण की गवतावर पाणी असलं की तर काही बकरं खात नाही गवत घरी आल्यावर डबल त्याला चारा पाणी करावं लागेल एवढं बाहेरचं शेण घेतो आता काढून कारण बंदू गेली वावरात बंदू नाही ढोरून गेले एवढं खराब वातावरण असून हे एवढं शेण पडलं आता हे शेण घेतो काढून मी आज झाडून काढायचा काही फायदाच नाही कारण की सगळं पाणीच पाणी आहे रोडवर तर आज फक्त उचलायला लागते शेण मी एवढं बैलाचं शेण झाडून घेतो फक्त आता आणि गल्लीतलं वातावरण पहा एकदम मस्त हवा सुट राहिली थंडी थंडी गार आणि बंधून दादा गेले मस्त वावरात बैल चाऱ्याली मी करतो आता झाडझूड मस्त तर तो चला तर मग उरकले सगळे कामं आता लई भूक लागली आज जेवायला काय बनवलं सांगतो तुम्हाला म्हणजे दाखवतो तुम्हाला काय आहे आज जेवण करायला तर आज जेवण करायला आहे मस्त गावरान काकडी आणि शेपूची भाजी हिरवी मेथीचा ठेचा आणि डाळ दोडका आणि लोणचं लय भूक लागली आता या तर मी बी जेवण करायला